श्री स्वामी समर्थ. कन्या राशींच्या व्यक्तींनो, जुलै 2026 तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूया या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. कन्या राशीसाठी हा महिना एकूणच सरासरीपेक्षा अधिक शुभ आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. बहुतेक ग्रह तुमच्या बाजूने कार्य करत असल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात. सर्वप्रथम सूर्यग्रहाचा विचार केला तर या महिन्यात सूर्य तुमच्या दशम आणि त्यानंतर लाभ म्हणजे 11व्या स्थानात भ्रमण करणार आहे. या दोन्ही भावांमधील सूर्याचे गोचर शुभ मानले जाते. त्यामुळे करिअर, प्रतिष्ठा, मान सन्मान आणि आर्थिक लाभाच्या बाबतीत सूर्याची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. मंगळ ग्रह संपूर्ण महिनाभर तुमच्या भाग्यभावात राहील. ही स्थिती फारशी अनुकूल नसली तरी ती जास्त गंभीरही नाही किंवा नकारात्मक परिणाम देणारीही नाही आहे. त्यामुळे मंगळाकडून तुम्हाला संमिश्र स्वरूपाचे फळ मिळू शकतात. काही कामांमध्ये मेहनत अपेक्षेपेक्षा जास्त घ्यावी लागेल. बुध ग्रह जो तुमच्या राशीचा स्वामी आहे, 7 जुलैपर्यंत लाभभावात आणि त्यानंतर दशम स्थानात म्हणजेच कर्मभावात भ्रमण करेल. ही बुधासाठी अत्यंत चांगली स्थिती मानली जाते. त्यामुळे बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक यशामध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. गुरुग्रह संपूर्ण महिनाभर लाभभावात उच्चीचे राहणार आहेत. उच्चस्थ गुरु आर्थिक लाभ, प्रतिष्ठा, नवीन संधी आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे गुरुची कृपा या महिन्यात अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात तुमच्या प्रगतीस हातभार लावेल. शुक्र ग्रह 4 जुलैपर्यंत लाभभावात असेल आणि त्यानंतर व्ययभावात प्रवेश करेल. या दोन्ही स्थितींमध्ये शुक्राकडून बऱ्यापैकी चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शनी ग्रह या महिन्यात सप्तम भावात भ्रमण करेल. त्यामुळे शनीकडून सहज आणि पूर्णपणे अनुकूल परिणामांची अपेक्षा करता येणार नाही. काही बाबतीत संयम आणि धीर आवश्यक असेल. राहू 6व्या भावात असल्यामुळे तो शत्रूंवर विजय, स्पर्धांमध्ये यश आणि अडचणींवर मात करण्यास मदत करू शकतो. मात्र केतू 12व्या भावात असल्यामुळे त्याच्याकडून फारशी सकारात्मक साथ मिळण्याची अपेक्षा नाही आहे. एकंदरीतच बहुतेक ग्रह तुमच्या बाजूने कार्य करत असल्यामुळे हा महिना अधिक चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊयात करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना कसा राहील. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना कन्या राशीसाठी अत्यंत समाधानकारक राहू शकतो. तुमच्या कर्मभावाचा स्वामी बुध या महिन्यात बहुतांश काळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती प्रोत्साहन देणारी आहे. सप्तम भावाचा स्वामी गुरु मजबूत स्थितीत आहे आणि व्यवसायाचा कारक बुध देखील अनुकूल आहे. या दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे व्यवसायात नवीन संधी, ग्राहक वाढ किंवा प्रगतीची शक्यता निर्माण होते. मात्र सप्तम भावातील शनी एक महत्त्वाचा सल्ला देत आहे. या महिन्यात कोणताही मोठा आर्थिक धोका
किंवा विचार न करता गुंतवणूक करणे टाळा. मोठा निष्काळजीपणा किंवा अविचारी निर्णय घेतले नाहीत तर मोठ्या नुकसानीची शक्यता दिसत नाहीये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना सकारात्मक आहे. 6व्या भावाचा स्वामी शनी सरासरी परिणाम देत असला तरी त्याच्यावर गुरुची शुभदृष्टी असल्यामुळे त्याचे काही सकारात्मक परिणामही अनुभवायला मिळतील. दुसरीकडे राहू आणि सूर्याची अनुकूल स्थिती नोकरीत प्रगती, वरिष्ठांकडून सहकार्य आणि जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडण्यात मदत करू शकते. पदोन्नतीसाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होऊशील. एकूणच करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने जुलै हा महिना कन्या राशींच्या व्यक्तींसाठी सरासरीपेक्षा अधिक अनुकूल आहे आणि प्रगतिकारक राहण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता जुलै महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चांगला लाभ मिळवून देणारा ठरू शकतो. तुमच्या लाभभावाचा स्वामी चंद्र असल्यामुळे त्याच्या वेगवान भ्रमणामुळे संपूर्ण महिन्याचा आर्थिक अंदाज केवळ चंद्रावर आधारित सांगणे शक्य नाहीये. मात्र इतर ग्रहांची स्थिती लक्षात घेतल्यास आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला लाभभावात 3 ग्रहांचा प्रभाव राहील. 7 जुलै नंतर बुध कर्मभावात प्रवेश करेल तर 4 जुलै नंतर शुक्र व्ययभावात जाईल. तरीही गुरु संपूर्ण महिनाभर लाभभावात उच्च राशीत असल्यामुळे आर्थिक उत्पन्नावर त्याचा अत्यंत शुभ प्रभाव राहील. 15 जुलै नंतर मात्र गुरु अस्त होणार असल्यामुळे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मिळणारे आर्थिक परिणाम तुलनेने अधिक मजबूत असतील. तरीसुद्धा संपूर्ण महिनाभर तुमच्या मेहनतीनुसार योग्य आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल आणि उत्पन्नाबाबत समाधानाची भावना निर्माण होईल. बचतीच्या दृष्टीने पाहता 4 जुलैपर्यंत धनभावाचा स्वामी शुक्र लाभभावात असल्यामुळे बचत करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. मात्र 4 जुलै नंतर शुक्र व्ययभावात गेल्यानंतर खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हे खर्च प्रामुख्याने सुखसोयी, ऐशोआराम, लक्झरी वस्तू, प्रवास किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी होऊ शकतात. जर तुम्ही या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवले तर बचतही समाधानकारक असू शकते. काही खर्च आवश्यक असू शकतात, त्यामुळे प्रत्येक खर्चाला नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही आहे. एकंदरीतच उत्पन्न आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत चांगला आहे. बचतीच्या बाबतीत मात्र सरासरी परिणाम मिळतील. आरोग्य. जुलै महिन्यामध्ये तुमच्या राशीचा स्वामी बुध बहुतांश काळ अनुकूल स्थितीत राहणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत बुधग्रह तुमची चांगली साथ देईल. शरीराची प्रतिकारशक्ती टिकून ठेवण्यास आणि दैनंदिन ऊर्जा कायम राखण्यास त्याची मदत होईल. मात्र शनीची दृष्टी तुमच्या लग्नभावावर असल्यामुळे हा एक छोटासा कमकुवत मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे वेळोवेळी थकवा, आळस, सांधेदुखी किंवा किरकोळ शारीरिक त्रास जाणवू शकतो. याउलट सूर्यग्रह आरोग्याचा कारक असल्यामुळे तो तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करेल. 6व्या भावाच्या संकेतानुसार जुन्या आजारांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र 6व्या भावाचा स्वामी शनी तुलनेने कमकुवत असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा अजिबात करू नका. राहू 6व्या भावात असल्यामुळे रोगांवर मात करण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे एखाद्या छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवल्या तरी त्यावर वेळेत नियंत्रण मिळवणे शक्य होईल. आळस करू नका आणि दिनचर्येत शिस्त ठेवा. असे केल्याने संपूर्ण महिना तुमचे आरोग्य संतुलित आणि चांगले राहील. आता बोलूयात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाविषयी. या महिन्यात पंचमेश शनीची स्थिती फारशी मजबूत नसली तरी पंचमेशाचा सप्तम भावातील प्रवास काही बाबतीत चांगले परिणाम देऊ शकतो. याशिवाय पंचम भावावर गुरुची शुभदृष्टी असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता वाढेल. जर तुम्ही आधीपासून प्रेमसंबंधांमध्ये असाल तर हा महिना नात्यात अधिक विश्वास आणि समजूतदारपणा निर्माण करणारा ठरू शकतो. मात्र शुक्र ग्रहाच्या स्थितीमुळे प्रेमसंबंधांमध्ये मर्यादा आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु 4 जुलै नंतर राहू केतूच्या प्रभावामुळे
जर नात्यात गुप्तता, फसवणूक आणि मर्यादाबाहेरचे वर्तन झाले तर त्यातून गैरसमज किंवा बदनामी होण्याची शक्यता आहे. साखरपुडा किंवा विवाहाच्या दृष्टीने हा महिना तुमच्या प्रयत्नांना चांगले यश देऊ शकतो. जरी शनीचा प्रभाव सप्तम भावावर कायम असला तरी उच्च राशीतील गुरु विवाह संबंध अधिक मजबूत करण्याचे काम करेल. गुरु स्वतः सप्तम भावाचा स्वामी असून लाभभावाचा उच्च स्थितीत आहे आणि त्याची दृष्टीही सप्तम भावावर पडत आहे. यामुळे पती पत्नींमधील समजूतदारपणा, सहकार्य आणि भावनिक जवळीकता वाढवण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा हट्टीपणा, अहंकार किंवा अनावश्यक वाद करणे टाळा. आता जाणून घेऊयात कौटुंबिक आणि गृहस्थ जीवन कसे असेल. तुमच्या द्वितीय भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला लाभभावात असल्यामुळे 4 जुलैपर्यंत कुटुंबात आनंद, सौहार्द आणि आर्थिक समाधानाचे वातावरण राहू शकते. 4 जुलैनंतर शुक्र व्ययभावात प्रवेश करेल, त्यामुळे काही अतिरिक्त खर्च वाढू शकतात किंवा घरगुती जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. द्वितीय भावावर कोणताही मोठ्या पापग्रहाचा तीव्र प्रभाव नसल्यामुळे कुटुंबात मोठे वाद किंवा गंभीर समस्या निर्माण होण्याचे संकेत दिसत नाहीत. किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण समजूतदारपणे संवाद साधल्यास ते सहज मिटतील. गृहस्थ जीवनाबद्दल बोलायचे तर चतुर्थ भावाचा स्वामी गुरु मजबूत स्थिती असल्यामुळे घरातील अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार घडू शकतात. मात्र चतुर्थ भावावर शनीचा प्रभाव कायम राहणार असल्यामुळे काही जबाबदाऱ्या वाढू शकतात किंवा घरातील एखाद्या विषयामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य आणि मंगळाचाही प्रभाव चतुर्थ भावावर राहील, तर दुसऱ्या भागात शनी आणि मंगळाचा संयुक्त प्रभाव राहणार आहे. त्यामुळे घरातील काही विषयांमध्ये संयम ठेवण्याची गरज असेल. तरीही गुरुची मजबूत स्थिती अनेक अडचणी कमी करण्याचे काम करेल. एकंदरीत पाहता कौटुंबिक जीवन चांगले राहील, तर गृहस्थ जीवनात संमिश्र परिणाम मिळू शकतात. आता पाहूयात उपाय. काळ्या गाईस हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला आणि नियमित श्री गणेशाची पूजा उपासना करा. तसेच एखाद्या सोमवारी किंवा मंगळवारी मंदिरात एखाद्या गरजवंताला गूळ दान करा. एकंदरीतच जुलै महिना कन्या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक लाभ होईल. जरी काही चैनीचे खर्च वाढू शकतात, पण आरोग्य स्थिर राहील. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कन्या राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओत. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.